नमस्कार मित्रांनो. सकाळी उठल्यानंतर पोट साफ होत नाही, टॉयलेटला बसूनही बराच वेळ काही होत नाही, पोट फुगल्यासारखं वाटतं किंवा शौच खूप कडक होते. अशी समस्या अनेकांना जाणवते. पण अशावेळी लगेच वेगवेगळे औषध किंवा जुलाबाचे औषध घेण्याऐवजी काही साध्या सवयींकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पोट साफ होण्यासाठी कोणते घरगुती उपाय आणि रोजच्या सवयी उपयोगी ठरू शकतात. सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट, बद्धकोष्ठता म्हणजे फक्त 1-2 दिवस शौच न होणं असं नाही. शौच कमी होणं, शौच कडक किंवा कोरडं होणं, शौच करताना जास्त जोर लावावा लागणं किंवा शौच झाल्यानंतरही पोट पूर्ण साफ झाल्यासारखं न वाटणं, ही त्याची सामान्य लक्षणं आहेत. उपाय नंबर 1, पुरेसे पाणी प्या. पोट साफ होण्यासाठी शरीराला पुरेसं पाणी मिळणं खूप महत्त्वाचं आहे. दिवसभर थोडं थोडं पाणी प्या. विशेषतः आहारात फायबर वाढवत असाल तर पुरेसे द्रवपदार्थ घेणं महत्त्वाचं आहे, कारण त्यामुळे मल मऊ होण्यास मदत होते. पण प्रत्येक व्यक्तीची पाण्याची गरज वेगवेगळी असते. हृदय, मूत्रपिंड किंवा इतर आजार असतील आणि डॉक्टरांनी द्रवपदार्थांवर मर्यादा सांगितली असेल तर ती सूचना पाळा. उपाय नंबर 2, आहारात फायबर वाढवा. पोट साफ होण्यासाठी फायबर असलेले पदार्थ आहारात असणं महत्त्वाचं आहे. फळं, भाज्या, कडधान्य, ओट, संपूर्ण धान्य यांचा आहारात समावेश करा. उदाहरणार्थ सफरचंद, नाशपाती, बेरीज, भाज्या, डाळी आणि कडधान्य यांमधून फायबर मिळतं. पण फायबर अचानक खूप मोठ्या प्रमाणात वाढवू नका, ते हळूहळू वाढवा. कारण अचानक जास्त फायबर घेतल्याने काही लोकांना गॅस किंवा पोट फुगण्याचा त्रास होऊ शकतो. उपाय नंबर 3, सकाळची टॉयलेटची सवय लावा. दररोज एकाच वेळेला टॉयलेटला जाण्याची सवय लावा. विशेषतः नाश्त्यांमध्ये शरीराची नैसर्गिक हालचाल वाढू शकते, त्यामुळे त्या वेळेला निवांतपणे टॉयलेटला बसण्याचा प्रयत्न करता येतो. टॉयलेटची इच्छा झाली तर ती वारंवार रोखून ठेवू नका. आणखी एक छोटी गोष्ट, टॉयलेटवर बसताना पायाखाली छोटा स्टूल घेऊन गुडघे नितंबापेक्षा थोडे वर राहतील अशी स्थिती काही लोकांना शौच करणे सोपे वाटू शकते. उपाय नंबर 4, रोज चालण्याची सवय लावा. दिवसभर सतत बसून राहण्याची सवय असेल तर ती बदला. दररोज चालणे किंवा शक्य तितकी नियमित शारीरिक हालचाल ठेवणे बद्धकोष्ठतेमध्ये मदत करू शकते. सुरुवात अगदी साध्या चालण्यापासून करा. तुमच्या क्षमतेनुसार हळूहळू हालचाल वाढवा. उपाय नंबर 5, फायबर असलेले नैसर्गिक पदार्थ आहारात फळं आणि भाज्यांचा समावेश वाढवा. नाश्त्यामध्ये ओट्स किंवा संपूर्ण धान्याचे पदार्थ घेऊ शकता. डाळी, हरभरा, मूग, इतर कडधान्ये आणि भाज्या हेही चांगले पर्याय आहेत. काही फळांमध्ये नैसर्गिक सॉर्बिटॉल असतो, जसे सफरचंद, नाशपाती, मनुका इत्यादी, आणि अशा फळांचा समावेश बद्धकोष्ठतेमध्ये उपयोगी ठरू शकतो. काय टाळावे तर फायबर खूप कमी असलेले आणि जास्त प्रक्रिया केलेले पदार्थ वारंवार खाण्याची सवय कमी करा. चिप्स, फास्ट फूड आणि अतिप्रक्रिया केलेले पदार्थ यामध्ये फायबर कमी असू शकते. त्याऐवजी घरचा संतुलित आहार, फळं, भाज्या आणि कडधान्य यांचा प्राधान्य द्या. आणि सर्वात महत्त्वाचं, फक्त पोट साफ व्हावं म्हणून रोज स्वतःहून जुलाबाची औषधं घेण्याची सवय लावू नका. आहार आणि जीवनशैलीतील बदल उपयोगी पडत नसतील तर डॉक्टर किंवा फार्मासिस्टचा सल्ला घेऊन योग्य औषध निवडणं चांगलं. एक साधा रोजचा रुटीन: सकाळी उठल्यानंतर शरीराला आवश्यक तेवढे द्रवपदार्थ द्या. नाश्त्यामध्ये फायबरयुक्त पदार्थ घ्या. नाश्त्यानंतर निवांतपणे टॉयलेटला जाण्याची सवय लावा. दिवसभर फळं, भाज्या, डाळी आणि कडधान्याचा समावेश करा. आणि रोज थोडा वेळ चालण्याची सवय लावा. या सगळ्या गोष्टी नियमित केल्याने पोटाच्या हालचाली नियमित होण्यास मदत होऊ शकते. पण मित्रांनो, एक महत्त्वाची सूचना: जर बद्धकोष्ठता वारंवार होत असेल, उपचार करूनही कमी होत नसेल, शौचामध्ये रक्त दिसत असेल, वजन विनाकारण कमी होत असेल किंवा पोटात सतत किंवा तीव्र वेदना होत असतील तर घरगुती उपायांवरच अवलंबून राहू नका. डॉक्टरांचा सल्ला घ्या. तसेच शौच होत नसताना गॅसही पास होत नसेल, उलट्या होत असतील किंवा ताप असेल तर तातडीने वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे. म्हणूनच पोट साफ ठेवण्यासाठी एखादा एकच जादुई उपाय शोधण्यापेक्षा रोजच्या आहारात फायबर, पुरेसे द्रवपदार्थ, नियमित हालचाल आणि योग्य टॉयलेटची सवय या 4 गोष्टी लक्षात ठेवा. हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच घरगुती आरोग्यविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.